नमस्कार, मी संगीता पाटील. लोक लाईव्हच्या लोकसंवादामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. ऑक्टोबर हा महिना जो आहे तो ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस म्हणून आपण याच्याकडे बघत असतो. आणि ब्रेस्ट कॅन्सरचं जे प्रमाण आहे साधारण ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये हा पर्सेंटेज वाढत जातो आहे. आणि ह्याच विषयाला घेऊन आपण आपल्याकडे डॉक्टर निलेश चांडक यांना आमंत्रित केलेलं आहे. निलेशजी, तुमचं खूप खूप स्वागत. आपण ह्या विषयाची चर्चा करण्या अगोदर मी थोडक्यात डॉक्टर निलेश यांचा परिचय करून देते. ॲक्च्युली परिचय तसं बघितलं तर सगळेच जण जाणतात, कारण कॅन्सरचे अगदी नावाजलेले तज्ज्ञ आहेत. सरांचं शिक्षण झालेलं आहे MSCH कॅन्सर सुपर स्पेशालिस्ट टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून. त्यांनी 2009मध्ये त्यांनी एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे आणि जवळजवळ 10 वर्षापासून ते जळगावमध्ये सेवा देत आहेत. आजपर्यंत खूप कठीण कॅन्सरमध्ये शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि जवळजवळ 5000च्या वरती त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तसंच 1000पेक्षा जास्त कॅन्सर जनजागृती जे शिबिर आहेत त्याचं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून सर एवढंच करून थांबले नाहीत, तर आताची जी जनरेशन आहे त्यांना ह्या फील्डमध्ये एज्युकेशन देण्यासाठी सुद्धा ते पुढे आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचं खूप मोठं स्थान आहे. अनेक वेळा त्यांना वेगवेगळ्या दिग्गजांच्या हातून खूप वेगवेगळ्या जे काही अवॉर्ड्स आहेत त्यातनं त्यांना गौरवण्यात आलेले आहेत. आणि असं एक कॅन्सर तज्ज्ञ व्यक्तिमत्व डॉक्टर निलेश चांडक आपल्यात आहे. आपण सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करूया. सर, पुनश्च स्वागत. थँक्यू सो मच. डॉक्टर निलेश, मला सुरुवातीला हे सांगा की ॲक्च्युली जो ब्रेस्ट कॅन्सर जो आहे तो नेमका आहे काय आणि कशामुळे होतो? ओके. ब्रेस्ट कॅन्सरचं हल्ली प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे 20 वर्ष आधी एवढं नव्हतं आणि आता ते झालं आहे. तर याच्यात सगळ्यात पाठीमागे महत्त्वाचं कारण आहे वाढतं शहरीकरण, अर्बनायझेशन. आणि या अर्बनायझेशनमुळे सोबत आलेली लाईफस्टाईल. तर ही लाईफस्टाईल जी आधी फार घाम घालून काम करायची होती ती आता एका जागेवर बसून सगळं काम करून घ्यायची आलेली आहे. सो द स्मार्टनेस हॅज कम इन. आणि मे बी बिकॉज ऑफ दिस स्मार्टनेस काही नॉन मॉडिफायबल फॅक्टर्ससुद्धा सोबत आले लेडीजमध्ये, की जसं मासिक पाळी फार लवकर सुरू होते, उशिरा जाते, गर्भधारणा उशिरा होते, किंवा इन्फर्टिलिटीचा इश्यू फार मोठा झालेला आहे, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, ओबेसिटी वाढलेली आहे. तर ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण फार जास्त वाढलेलं आहे. आणि तरुण वयातही होण्याचं प्रमाण हल्ली फार वाढलेलं आहे. आणि 40शीत होणाऱ्याचं प्रमाण असं आहे की त्याच्यामध्ये घातक प्रकारचे कॅन्सरसुद्धा आहेत, त्याचंही सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. ओके. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की महिलांमध्ये ज्या गाठी आहेत त्या गाठी, प्रत्येक महिलांमध्ये असं कधी ना कधी गाठी ज्या आहेत त्या आढळून येतात, पण त्या डाऊटफुल असतात की नेमका त्या गाठी कसल्या आहेत आणि कशामुळे होतात, आणि ह्या मग कॅन्सरच्याच असतात का, किंवा मग त्यासाठी महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? ओके. बरोबर. कॅन्सरसोबत इतरही भरपूर गाठी आहेत. म्हणजे 40च्या आधी जर विचार केला तर 90% गाठी ह्या कॅन्सरच्या नसतात, साध्या असतात. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गाठी म्हणजे पेशंट आम्हाला घाबरून क्लिनिकमध्ये येतात आणि ते सांगतात की डॉक्टर, माझ्या स्तनामध्ये फार जास्त दुखतं आहे आणि मासिक पाळीच्या आधी तर फार जास्त दुखतं आहे. हा सायक्लिकल पेन असणारा जो फॅक्टर आहे ते लेडीजचे हार्मोन्सचा बॅलन्स कमी जास्त झाल्यामुळे हा त्रास उद्भवतो. आणि त्याला जनरली फूड सप्लिमेंट्स, विटॅमिन सप्लिमेंट्स देऊन आम्ही थोडंसं बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो, हार्मोन बॅलन्स. आणि किंवा होमिओपॅथी स्पेशलिस्टकडे आम्ही रेफर करतो. काही गाठी अशा असतात की फायब्रोॲडिनोमा जर विचार केला, फायब्रोॲडिनोमा ही गाठ दुखतच नाही, पण तिला जर का दाबलं तर ती एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे स्लीप होते. आता ह्या प्रकारच्या स्लीप होणाऱ्या गाठी या एकदम साध्या प्रकारच्या गाठी असतात, त्याला बिलकुल घाबरायचं नाही. वर्षाला 1 ते 2 मिलीमीटर ह्याप्रमाणे ते वाढतात. तर ह्या गाठी साध्या, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. दुसरं आणखी असतो की महिलांमध्ये प्रेग्नन्सीच्या वेळेस, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ब्रेस्ट फिडिंग जेव्हा होते तेव्हा काही गाठी येतात, त्याला गॅलॅक्टोसिल म्हणतात. तर ही दुधाची गाठ असते. जनरली ती दुखत नाही, पण तिला प्रेस करून काढावी लागते, म्हणजे ते दूध बाहेर निघायला पाहिजे निप्पलमधनं, तर ती गाठ कमी होते. पण कधीकधी ही गाठ
इन्फेक्शन पण होते, त्याला ब्रेस्ट ॲप्सेस म्हणतात. म्हणजे त्याचं इन्फेक्शन झाल्यावर ती ठसठस होते, तिथं दुखतं आणि ती गाठीला मग चिरा मारून त्याच्यातनं पू काढावा लागतो, तर ब्रेस्ट ॲप्सेस. काही प्रकार असे आहेत की महिलांना फक्त निप्पलमध्ये डाग येतात, एक छोटीशी गाठ असेल किंवा नसेल, महिलांना काही द्रव्याचे डाग निप्पलवरनं बाहेर येत असतात. त्याला डक्ट एक्टेजिया म्हणजे एखादा मिल्क चॅनल, हे चॅनल वाटे मिल्क निप्पलमधून बाहेर पडतं, तर हे एक चॅनल खराब झालेलं असतं. तर हे खराब झालेलं चॅनल कधी कधी इरिव्हर्सिबली डॅमेज होतं, मग हे चॅनल आपल्याला काढावं लागतं सर्जरी करून. आणि ही एक छोटीशी सिम्पल कॉस्मॅटिक सर्जरी असते, याच्यामध्ये काही त्रास उद्भवत नाही. या इन ऑल ज्या नॉन कॅन्सरच्या गाठी आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गाठीला पेशंट घाबरतात आणखी ते फायब्रॉइडिनोसिस, जे मी सुरुवातीला सांगितलं. म्हणजे पहिल्यांदा एवढं दुखतं की ते त्यांना फायब्रॉइडिनोसिस म्हणजे त्या द्रव्याच्या गाठींमुळे लाटायला होत नाही, धुणं धुवायला होत नाही, किंवा ते जॉबवरती असतील तर ते स्पीड ब्रेकरवरनं जातील तरी ते व्हायब्रेशनमुळे ब्रेस्ट पेन होत राहील. तर ह्या पेनफुल कंडिशन असतात, घाबरतात पेशंट, पण ते कॅन्सरमध्ये जात नाही. या सगळ्या ज्या काही मी तुम्हाला आता लंप्स सांगितले, हे सगळे नॉन कॅन्सरस लंप आहे आणि याचं प्रमाण वयाच्या 40शीत जास्त आहे. पण ह्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर ओळखायचा. ब्रेस्ट कॅन्सरची गाठ दुखत नाही, वेदनारहित, कडक, आणि तिला जर का प्रेस केलं, दाबलं, तर ती जागची हलत नाही, किंवा निप्पलमधनं रक्ताचे डाग येणं, निप्पलचं काही डिस्कलरेशन होणं, कलर चेंज होणं, तिला खाज येणं, एकाच साईडच्या निप्पलला खाज येणं, त्वचाला थोडी खीळ पडणं, आतमध्ये ओढली जाणं, हे प्रकार सगळे हे ब्रेस्ट कॅन्सरचे साईन सिम्पटम्स आहेत. डॉक्टर, तुम्ही आता जे वेगवेगळ्या गाठींबद्दल सगळी आपल्याला सगळ्या दर्शकांना इन्फॉर्मेशन दिली, त्यामध्ये सगळ्या महिलांमध्ये असा प्रश्न येतो की गाठ झाल्यानंतर अर्ली स्टेजला आपण निदान जे आहे त्यासाठी आपण डॉक्टरला अप्रोच केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की भीती पण निर्माण होते की फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज किंवा थर्ड स्टेज अशा ज्या वेगवेगळ्या प्रोसेस ऐकण्यात येतं किंवा आमच्या महिलांच्या वाचण्यात येतं. तर नेमकं कुठल्या स्टेजला, म्हणजे गाठ ही कुठल्या स्टेजला आली आहे, किंवा आपण प्राथमिक उपचार काय केव्हापासून सुरू केले पाहिजेत, तर याबद्दल आमच्या दर्शकांना थोडं गायडन्स करा. प्राथमिक स्तर म्हणजे कॅन्सरचं एकदा निदान झालं, म्हणजे कॅन्सरची गाठ आहे, तर त्याचं सगळ्यात पहिल्यांदा त्याचं निदान केलं पाहिजे. आता त्या निदानामध्ये मॅमोग्राफी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे, त्याच्यामधनं गाठ स्तनामध्ये किती आहे, किंवा स्तनाच्या गाठीसोबत इतर ठिकाणी स्तनामध्ये गाठी बारीक बारीक अंश कुठे आहेत का, किंवा ती गाठ काखेमध्ये सुद्धा गेली आहे का, हे कळतं. मग दुसरी स्टेप तिची बायोप्सी करायची. बायोप्सी म्हणजे एक छोटंसं चिरा घेऊन, म्हणजे त्याला टाका घ्यायची गरज नसते, सिम्पल गन बायोप्सी, आणि त्याच्यातनं बायोप्सी करून ते सॅम्पल काढतात आणि त्याच्यामध्ये त्या गाठीचं निदान कळतं की हे गाठ कॅन्सरची आहे का. ही एक फाईन निडल टेस्टनी सुद्धा, FNACची निडल असते, ते निडलनी सुद्धा ही लगेच एका दिवसात हा रिपोर्ट मिळू शकतो. पण बायोप्सीकडे सध्या बायोप्सी करण्याचा कल याच्यासाठी आहे की थोडा जास्त भाग जर काढला गाठीमधनं, तर त्याच्यामधनं गाठीचे गुणधर्मसुद्धा लक्षात येतात. म्हणजे तो प्रकारचा कॅन्सर ॲग्रेसिव्ह आहे का सौम्य आहे, हे सुद्धा कळतं. आणि स्टेज जर बघायची, आता निदान झालं आणि आता स्टेज जर बघायची झाली, तर स्टेजसाठी तुम्हाला क्लिनिशियन म्हणजे कॅन्सर तज्ज्ञ किंवा सर्जन तुम्हाला चेक करतील आणि सांगतील की एखाद्या वेळेस 5 सेंटीमीटरपेक्षा साईज कमी आहे, तर अर्ली स्टेज. ओके. हां, स्तनाची गाठ एखाद्या लिंबासारखी समजा ना, तर 5 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे तर अर्ली स्टेज. काखेमध्ये 1, 2, 3 गाठी असतील, साधारणतः एक शेंगदाण्याच्या बेरीच्या आकाराच्या असतील, तर छोट्या गाठी असतील, ओके, फर्स्ट स्टेज, अर्ली स्टेज, सेकंड स्टेज. पण जेव्हा गाठ वाढते याच्यापेक्षा, तेव्हा थोडा ॲडव्हान्स स्टेज असते, थर्ड स्टेज, आणि जेव्हा पूर्ण पसरतो फोर्थ स्टेज. तर हे सगळं स्टेजिंगमध्ये पहिल्या 2 स्तरावरती तुम्हाला CT स्कॅन किंवा कसल्याही प्रकारचा स्कॅन करायची गरज नसते, कारण की तुम्हाला कॅन्सर इतर ठिकाणी पसरलेल्याची काहीच लक्षणं नसतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला CT स्कॅन नाही, पेट स्कॅन नाही, काहीच करायची गरज नाही. पण जर का गाठ मोठी असेल आणि बगलेमध्ये जी गाठ जाते आहे, त्या टॉन्सिल्समध्ये जे गाठीचं प्रमाण थोडं मोठं असेल, तर मे बी त्यावेळेस तुम्हाला CT स्कॅन, हाडांमध्ये जर दुखत असेल बोन स्कॅन किंवा पेट स्कॅन तुम्हाला त्यावेळेस करायची गरज आहे. आणि तेव्हा तुम्हाला कळतं की स्तनाच्या गाठीसोबत इतरत्र कॅन्सर कुठे गेलेला आहे का, शेवटच्या स्टेपचा आहे का, आणि मग त्यानुसार ही स्टेज डिसाईड केली जाते. ओके. आणि आता जे डिफरंट टाईप ऑफ त्यामध्ये जे कॅन्सर्स असतात किंवा डिफरंट टाईप ऑफ त्याच्यामध्ये
ज्या स्टेज तुम्ही आता सांगितल्यात त्या स्टेजनुसार ज्या ट्रीटमेंट्स असतात त्या कशा पद्धतीने दिल्या जातात? ओके. डेफिनेटली ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मल्टिपल ट्रीटमेंट, मल्टी मोडॅलिटी ट्रीटमेंट म्हणतो आम्ही, की त्याच्यामध्ये फक्त सर्जरीच नाही, सर्जरी झाली आणि काढून टाकलं नाही असं नाही होत. तर त्या पेशंटला एक पूर्ण ट्रीटमेंट कोर्स असतो बऱ्यापैकी. म्हणजे ह्या ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये किमोथेरपी आहे, रेडिएशन थेरपी आहे, सर्जरी आहे आणि हॉर्मोन थेरपीच्या गोळ्या आहेत, हॉर्मोन पिल्सच्या गोळ्या आहेत. तर आता प्राथमिक स्तरावरच जर कॅन्सर असेल तर सर्जरी करून ती गाठ काढता येते. म्हणजे मेन ट्रीटमेंट मग सर्जरी, सुरुवातीला ट्रीटमेंट सर्जरी. मग स्तन वाचूनही सर्जरी करता येते किंवा स्तन पूर्ण काढूनही सर्जरी करता येते. पूर्ण स्तन काढल्यानंतर त्याच वेळेस नवीन ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शनसुद्धा नवीन बनवून करता येतं. आणि ते जळगावसारख्या ठिकाणी फार कॉमनली प्रचलित आहे आता. सर्जरीच्या आधी कधी कधी किमोथेरपी द्यावी लागते. किमोथेरपी म्हणजे सलाईनच्या माध्यमातून काही इंजेक्शन्स देतात. त्याचं इंटेन्शन असं असतं की या गाठीला, जी मोठी गाठ आहे स्तनातली, तिला कमी करायला पाहिजे, म्हणजे ब्रेस्ट वाचवता येईल ऑपरेशन करून, किंवा शरीरात त्या गाठीसोबतच ज्या पेशी आपल्याला दिसत नाही, ब्लड सर्क्युलेशनमध्ये या भरपूर पेशी फिरत असतात आणि ते लाखो करोडो पेशी असतात, आणि त्या पेशींना जर नियंत्रित करायचं असेल तर मग किमोथेरपी द्यावी लागते. आणि ही किमोथेरपीचा प्रकार असतात, एक प्रकार, मग 2 प्रकार. कधी कधी त्याला ॲडिशन टार्गेट थेरपीची सुद्धा द्यावी लागते. मग ही टार्गेट थेरपी फक्त कॅन्सर सेलला किल करते आणि ही थेरपी साधारणतः 1 वर्ष चालते. आणि किमोथेरपी 3-4 महिन्याची किमोथेरपी झाली, 3ऱ्या स्टेपच्या कॅन्सरमध्ये मग नंतर सर्जरी, आणि सर्जरीच्या नंतर मग रेडिएशन थेरपी असते. स्तन वाचवलं, अगदी छोटीशी गाठ जरी असेल तर स्तनाला रेडिएशन देण्याची गरज पडते. परंतु पूर्ण जर स्तन काढून सर्जरी केली आणि ती 5 सेंटीमीटरच्या खालची गाठ इतर कुठे ठिकाणी पसरलेली नसेल, रेडिएशन द्यायची गरज नसते. सर्जरी करण्याच्या आधी हे पेशंटला माहीत असणं गरजेचं असतं. बऱ्याच जणांना वयाच्या 50 नंतर रेडिएशन थेरपी घ्यायची नसते, म्हणून त्यावेळेस स्तन वाचवण्यापेक्षा स्तन काढण्याकडे कल जास्त द्यायला पाहिजे. प्लस काही गुणधर्म असे असतात, काही पेशींवरती काही ठसे असतात कॅन्सर पेशींवरती, आणि ते जर ठसे पॉझिटिव्ह असतील, एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन रिसेप्टर हे ठसे जर पॉझिटिव्ह असतील तर मग त्यांना 5 ते 10 वर्षांसाठी हॉर्मोन थेरपीच्या गोळ्या दिल्या जातात. किंवा रजोनिवृत्ती झाली नसेल, प्रीमेनोपॉझल पेशंट असेल तर त्या पेशंटला MC बंद ठेवण्यासाठी 2 वर्ष ही मेन्स्ट्रुअल सायकल्स बंद ठेवण्यासाठी काही इंजेक्शन्स दिले जातात, की ज्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरला सुद्धा मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळू शकतं. तर हे हॉर्मोन पॉझिटिव्ह असेल तर ह्या प्रकारच्या हॉर्मोन थेरपीज याच्यामध्ये आहेत. डॉक्टर, आता तुम्ही जे सगळे उपचार सांगितलेत, तर हे जे उपचार केल्यानंतर महिलांमध्ये वेगवेगळे साईड इफेक्ट्स होतात. कुणाचे केस जातात, कुणाला विकनेस येतो. तर आत्ताची परिस्थिती काय आहे की ह्या साईड इफेक्ट्स जे आहेत ते म्हणजे त्यालावर काही असं उपचार आलेले आहेत का, की आपण त्यावर काही उपचार करू शकतो का, किंवा हे साईड इफेक्ट्स कमी होतील? कारण ह्या भीतीमुळे बऱ्याच वेळेला असं होतं की त्याची भीती बसल्यामुळे मे बी बायका कदाचित या ट्रीटमेंटसाठी पुढे येत नसाव्यात. करेक्ट. तर यावर जर काही उपचार असतील तर तेही आमच्या दर्शकांना जर सांगितलं तर नक्कीच. किमोथेरपीमध्ये साईड इफेक्ट असतात ॲक्च्युली, म्हणजे आजच्या 20 वर्षाआधी व्हायचे, आणि काही पेशंटला केस जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा साईड इफेक्ट वाटतो. बिकॉज लेडी हॅज टू ॲक्सेप्ट, म्हणजे त्यांना आपली बॉडी इमेज तशी ॲक्सेप्ट केली पाहिजे त्यांनी, की मला केस नसतील आणि एक साईडचं ब्रेस्ट असेल किंवा नसेल, किंवा वाचवलं असेल तर ते मे बी ते शक्य आहे. तर ते ॲक्सेप्ट जर केलं, आणि हे केस जातात पण नंतर येतात, किमोथेरपी संपल्यानंतर हे सगळे केस पुन्हा येतात. सो नी नॉट टू वरी. आमच्या हिशोबाने ते फार दुय्यम साईड इफेक्ट आहे. एक्झॅक्टली. आमच्या हिशोबाने मग महत्त्वाचे साईड इफेक्ट काय आहे, कारण आता सपोर्टिव्ह केअर इतकी चांगली आहे की उलटी, मळमळ, प्रतिकारशक्ती फार कमी झालेली आहे. आता महत्त्वाचे साईड इफेक्ट असं की हृदयावरती इफेक्ट होतं कधी कधी. एखाद्या 4-5% रुग्णांमध्ये हृदयाची कार्यक्षमता कमी होते, पंपिंग कॅपॅसिटी कमी होते. मग ते चेक करायला पाहिजे, किंवा ती मेडिसिन आपल्याला वगळता येईल का याच्यावरती थोडं लक्ष दिला जातो. किंवा टार्गेट थेरपी आहे. टार्गेट थेरपी हे 1 वर्ष चालणारी थेरपी असते कम्प्लिटली. म्हणजे आता लिटरेचर असं आलं आहे की काही पेशंटमध्ये आता
काही कॅन्सर पेशंटवरती तो HER2 नावाचा ठसा असतो, त्यांनाच टार्गेट थेरपी दिली जाते. पण 1 वर्ष देण्यापेक्षा हृदयाचे काही साईड इफेक्ट आपल्याला टाळता येतील, तर ते कसं, मग ते 1 वर्षापेक्षा 3 महिने दिले तर चालेल का, हे बघितलं. तर डेफिनेटली अर्ली स्टेजचा कॅन्सर असेल, काखेत गाठ गेली नसेल कॅन्सरची, तर टार्गेट थेरपी 1 वर्षाऐवजी 3 महिन्यामध्ये कंप्लीट करता येते, जेणेकरून त्याचा खर्चही वाचेल आणि हृदयावरचे दुष्परिणामही वाचेल. याच्या व्यतिरिक्तसुद्धा आणखी काही साईड इफेक्ट जसं एका प्रकारच्या मेडिसिन जी कॉमनली दिली जाते ब्रेस्ट कॅन्सरमध्ये, त्याच्याने थोडंसं बधिरता, न्यूरोपॅथी येते, म्हणजे हातापायाला मुंग्या येतात, मे बी थोडं बधिरता येते. तर ह्या प्रकारचे साईड इफेक्ट जर पेशंटला झालं तर पहिले तर त्याचं डायबिटीज कंट्रोल आहे का, व्हिटॅमिन B12चं करेक्शन, तरीही ते बधिरता जात नसेल तर किमोथेरपी तेव्हा तिथे स्टॉप करावी लागते किंवा त्याची औषधी चेंज करावी लागते. तर हे साईड इफेक्ट्स, त्याला उपचार ह्या प्रकारे दिला जातो. ओके. अजून यामध्ये असं होतं की जे वेगवेगळे टाईप्स असतात ब्रेस्ट कॅन्सरचे, तर जे कॅन्सर पेशंट आहेत, ज्यावेळेला त्या महिला एकत्र येतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये जेव्हा चर्चा होते की एक जण म्हणतं माझे पिल सुरू आहेत, एक म्हणतं की माझी केमोथेरपी आहे किंवा माझी सर्जरी केलेली आहे, तर हे असे डिफरंट टाईप ऑफ जे ट्रीटमेंट्स आहेत, त्याला घेऊन जे महिलांमध्ये गैरसमज जे आहेत किंवा त्या चर्चेचं निदान तुम्ही कसं करणार? ओके, येस, बरोबर आहे. ते चर्चामध्ये कधी कधी मला म्हणतात की मला आता 10 वर्षासाठी गोळ्या सुरू आहेत डॉक्टर, आणि त्या पेशंटला नाही आहे, हे असं कसं, फक्त सर्जरीच. सो असं असतं, हे सगळं डिसाईड करतात त्या कॅन्सर पेशंटवरती जे ठसे असतात. आणि जी की आम्ही सुरुवातीलाच बायोप्सी करण्याचा उद्देश हाच असतो की आम्हाला ह्या कॅन्सरचा नेमका प्रकार कुठला आहे, काही ॲग्रेसिव्ह प्रकार आहे का, सौम्य प्रकार आहे, हे त्याच्यातनं कळतं. हे ठसे जे असतात हे डिसाईड करतात की कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे. मग कधी कधी असं पण असतं की पेशंटची ॲग्रेसिव्ह प्रकार असेल तर सुरुवातीला ॲग्रेसिव्ह म्हणजे छोटीशी स्तनातली गाठ, जर तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये त्याचं फिरण्याचं प्रमाण जास्त असू शकतं हे विचार करून तुम्हाला सुरुवात किमोथेरपीने करावी लागते, अगदी छोटीशी गाठीला सुद्धा. ट्रीटमेंटही वेगळे आहेत. मग हे ठसे डिसाईड करतात की तुमच्या गाठींचे प्रकार वेगळे आहेत का. मग याच्यात काही प्रकार आहे की जे एस्ट्रोजेन रिसेप्टर आणि प्रोजेस्ट्रॉन रिसेप्टर, म्हणजे हे ठसे जर पॉझिटिव्ह असतील तर ह्या कॅन्सर एक चांगल्या प्रकारचा आहे. म्हणजे पसरलेलं जरी कॅन्सर असेल ते, तरी ॲव्हरेज लाईफ 6-7 वर्ष त्यांना देऊ शकतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पिल्स आहेत, हॉर्मोन पिल्स, किमोथेरपी. म्हणजे एखाद्या वेळेस त्याची ट्रीटमेंटची सुरुवात हॉर्मोन पिल्सनीच होते. ओके. किमोथेरपी मे बी डिले करता येऊ शकतं. मग दुसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये HER2 म्हणजे थोडासा ॲग्रेसिव्ह प्रकारचे काही ठसे असतात त्या पेशंटवरती, तर ते HER2चे ठसे जास्त आहेत का, मग त्यांची ट्रीटमेंट मध्ये टार्गेट थेरपी येते. मग टार्गेट थेरपी क्युरेटिव्ह स्टेजमध्ये 1-1.5 वर्ष द्यावी लागते. जर पसरलेला असेल तर जोपर्यंत पेशंटचं कॅन्सर कंट्रोलमध्ये आहे तोपर्यंत मे बी 5 वर्ष 6 वर्ष ती टार्गेट थेरपी द्यावी लागते. मध्ये मग 2D इकोग्राफी त्यांना दर 3 महिन्यालाही करावं लागतं, ते हृदयाचं साईड इफेक्ट होतं आहे का नाही ते चेक करण्यासाठी. तर काही पेशंटला ट्रिपल निगेटिव्ह हा एक प्रकार असतो, ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर. याला सगळ्यात ॲग्रेसिव्ह कॅन्सर म्हणून असं बघितलं गेलेलं आहे. त्याच्यावरती एकही प्रकारचा ठसा नसतो, त्यांना काही हॉर्मोन पिल्स नाही, त्यांना टार्गेट थेरपी नाही. यांचं मेन कंट्रोल मग किमोथेरपीने असतं, आणि अनेकदा सुरुवात किमोथेरपीने केली जाते. तर किमोथेरपी दिल्यानंतरही जर गाठ शिल्लक राहिली तर मग त्यांना आणखी 6 महिने काहीतरी किमोथेरपीच्या गोळ्यासुद्धा घ्याव्या लागतात. म्हणजे हे असा हा प्रकार डिफरंट होत जातो. म्हणून हे ठसे, हे कॅन्सरचे गुणधर्म त्या ठस्यांमुळे वेगवेगळे आहेत, आणि त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंटसुद्धा वेगवेगळी आहे. ओके. जर समजा स्तनामध्ये लिंबा एवढी गाठ असेल आणि ती जर शस्त्रक्रिया करून काढलेली असेल, तरीसुद्धा आपल्याला केमोथेरपी किंवा जी पुढची अजून काही ट्रीटमेंट आहे, पिल म्हणा किंवा काय, तर त्याची आवश्यकता असते का? म्हणजे साधारणतः लिंबाच्या आकाराची गाठ आहे, म्हणजे 5 सेंटीमीटरपेक्षा कमी माझ्या हिशोबाने, आणि त्या गाठी ती फक्त स्तनातच आहे, इतर कुठेच नाही आहे, आणि ती काढलेली आहे. बगलेतल्याही काही गाठी काढलेल्या आहेत, लिम्फ नोड्स, त्याच्यामध्ये कॅन्सर गेलेला नाही आहे. तर काही जर गुणधर्म चांगले असतील या गाठींचे, म्हणजे त्याच्यावरती मी जसं सांगितलं की इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन रिसेप्टर्सचे ठसे काही जास्त प्रमाणात असतील, अधिक प्रमाणात सगळ्याच पेशंटवरती, आणि प्लस याच्यासोबत आणखी एक टेस्ट असते की कॅन्सरची गती किती, Ki-67नी ते चेक करतात. ती एक टेस्ट साधारणतः याच्यामध्येच होते ERPR सोबत. तर त्याच्यामध्ये जर का 15% त्याची गती कमी आली तर
मे बी ह्या प्रकारच्या सर्जरीनंतर लिंबाच्या आकाराच्या गाठी त्याच्यानंतर किमोथेरपी अवॉइड करू शकता येते. परंतु स्तन जर वाचवलं असेल तर रेडिएशन थेरपी कंपल्सरी आहे आणि शस्त्रक्रियेनंतर मग हॉर्मोनच्या गोळ्या ERPR पॉझिटिव्ह असल्यामुळे 5 ते 10 वर्षांसाठी त्यांना घ्याव्या लागणार. परंतु ही लिंबाच्या आकाराची गाठ जर ॲग्रेसिव्ह प्रकार असेल, म्हणजे दुसरे ठसे पॉझिटिव्ह असतील, HER2 प्रकार किंवा ठसे नसतील, ट्रिपल निगेटिव्ह, तर मग किमोथेरपी कंपल्सरी आहे. तर ही ट्रीटमेंट अशा प्रकारे डिफरंट आहे. म्हणजे लिंबाच्या आकाराची गाठ, चांगले गुणधर्म, किमोथेरपीची गरज नाही असं सुद्धा होऊ शकतं. ओके. अजून एक जसे समजा हेरिडिटी आपण जे म्हणतो की आपल्या समजा आईला ब्रेस्ट कॅन्सर होता किंवा असेल तर मुलीने पण ती टेस्ट केली पाहिजे का? मुलींनी टेस्ट समजा घरात कॅन्सर झालेला आहे, आता साधारणतः 50-60च्या नंतर जर कॅन्सर झाला असेल आणि इतर कोणालाच कॅन्सर नाही, मग तिच्या आईच्या आईला कोणाला कॅन्सर नाही, मावशीला नाही, काही घाबरायची गरज नाही. रिस्क जनरल लेडीजसारखी जी रिस्क आहे ती रिस्क त्यांना आहे. परंतु जर का आईच्या आईला सुद्धा कॅन्सर होता किंवा आईच्या बहिणीला सुद्धा म्हणजे मावशीला सुद्धा जर कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा अंडकोशाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर, इतर सुद्धा कॅन्सर असतील ब्रेस्ट कॅन्सर सोडून, तर त्या मुलींनी टेस्ट करायला पाहिजे. परंतु ही टेस्ट आधी पेशंटमध्ये होणे गरजेची आहे की त्यांना असे काही गुणसूत्र आहेत, स्तनाच्या कॅन्सरजन्य काही गुणसूत्र असतात, जे जीन्स असतात, ती जेनेटिक टेस्ट म्हणजे कुठलं गुणसूत्र डॅमेज झालेलं आहे ते बघायला पाहिजे. हे साध्या 10 ml रक्ताच्या टेस्टमधनं लक्षात येतं की याच्यामध्ये असे बिघाड झालेले काही गुणसूत्र, कॅन्सरजन्य गुणसूत्र आहेत का. मग हे गुणसूत्र त्या पेशंटमध्ये जर असतील तर ते इनहेरिटन्स म्हणजे आईकडून मुलीला, मुलीकडून पुढच्या जनरेशनमध्ये जात आहेत की नाही, मग त्या मुलीने पुढची ती टेस्ट करायला पाहिजे. असे बरेच गुणसूत्र आहेत. मग ह्यापैकी कुठलं गुणसूत्र डॅमेज झालेलं आहे, त्याची गुणसूत्राची दाहकता किती आहे, ब्रेस्ट कॅन्सर अर्ली वयामध्ये, तरुण वयामध्ये कॉज करण्याची तिची शक्यता किती आहे. जर ती शक्यता जास्त असेल तर मग काही प्रिव्हेंटिव्ह उपचार त्यांना सांगितले जातात. काही मॅमोग्राफी किंवा स्तनाची तपासणी लवकर सुरू करायला पाहिजे असती, किंवा फॅमिली कंप्लीट झालं तर ब्रेस्ट काढून घ्यायचं का, किंवा ब्रेस्टसोबत मग अंडकोश पण काढायची गरज आहे का, म्हणजे कॅन्सर नाही आहे पण तरी प्रोफॅलॅक्टिकली ते काढून घ्यायचं का. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं प्लॅन ती टेस्ट करण्याच्या आधी त्या पेशंटसोबत डिस्कस होते. म्हणजे हेरिडेटरी कॅन्सरचं प्रमाण 5 ते 10% आहे, जास्त नाही. ओके. हां, तर फक्त हे जे 5 ते 10% मग त्यांचे हे पुढचे प्लॅन पेशंटला ही टेस्ट करण्याच्या आधी त्यांच्यासोबत हा रोड मॅप त्यांचा डिस्कस करायला पाहिजे. जर पॉझिटिव्ह आली तर काय ऑप्शन्स आहेत. हां, मग हे डिस्कस जर झालं तर आपल्याला इव्हन ते कॅन्सर होण्याच्या आधीच त्याला आपल्याला पायबंदी घालता येईल असे पर्याय आजच्या तारखेला उपलब्ध आहेत. अजून तुम्हाला काय वाटतं, तुमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत किंवा अजून काय म्हणजे माझ्याकडे तर भरपूर प्रश्न आहेत पण आपल्याला वेळेचं पण बंधन आहेच, तर तुम्हाला असं काय वाटतं अजून महिलांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? महिलांना मेसेज एकच द्यायचा आहे मला की आता मॅमोग्राफीचं फॅड फार जास्त आहे. महिला फार भरपूर येतात क्लिनिकमध्ये की डॉक्टर साहेब माझं मॅमोग्राफी तुम्ही सजेस्ट करा, लिहून द्या मला फार भीती आहे, माझ्या बाजूचीला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे त्याच्यामुळे मलासुद्धा गाठसारखं वाटतं आहे. ॲक्च्युली मॅमोग्राफीपेक्षा हे कॅन्सरचे जे गुणधर्म मी तुम्हाला सांगितले आहे आता, हे गुणधर्म वाटले तर तुम्ही कॅन्सर तज्ज्ञांकडे जा किंवा कुठल्याही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही आधी त्याचं निदान करा. त्या डॉक्टरांना जर वाटत असेल मॅमोग्राफी करायचं तर मॅमोग्राफी करा. उगीचच मॅमोग्राफी करण्याचं फॅड डोक्यात बांधून घेऊ नका, कारण की त्याच्यामध्ये जर साधी गाठ जरी आली तरी महिलांची माइंडसेट डिस्टर्ब होते, त्यांची नाईट डिस्टर्ब होते, त्यांना झोप लागत नाही जोपर्यंत तुम्ही ती गाठ काढत नाही. मग ह्याच्यामध्ये इतक्या अननेसेसरी बायोप्सीज, गरज नसताना सर्जरीज होत आहेत की ज्याच्यामध्ये सर्जरी करायलाच नाही पाहिजे. ब्रेस्टच्या काही गाठींमध्ये त्यांच्या सर्जरीज होत आहेत, त्यांची झोप उडते आहे. किंवा असं पण होतं आहे की आता 35मध्ये महिला येतात, मॅमोग्राफी करतात, ब्रेस्ट फार डेन्स असते, म्हणजे कमी वयामध्ये ब्रेस्ट डेन्सिटी जास्त असते, फायबर्सचं प्रमाण जास्त असतं, पेंड्युलसनेस कमी असतो. मग मॅमोग्राफी यावेळेस 50%, जवळजवळ 50% महिलांमध्ये कॅन्सर असून सुद्धा ते डिटेक्ट करत नाही. मग त्याचे लिमिटेशन्स ओळखा आणि तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तरच तुम्ही मॅमोग्राफी डॉक्टरांनी सांगितली तर करा.
अदरवाईज तुमचे हात एवढे सेन्सिटिव्ह तुम्ही बनवायला पाहिजे. दर महिन्याला ब्रेस्ट सेल्फ चेकिंग करा. यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत. आणि तुमच्या हाताला जर का गाठ लागत असेल, ह्या गुणधर्माची गाठ असेल कॅन्सरच्या, तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करा. अगदी लिंबाच्या आकाराची एवढी जरी मोठी गाठ झाली तर अर्ली स्टेज आहे. अर्ली स्टेज 90% पेशंट विल लिव्ह गुड लाईफ. तर हा मेसेज मला द्यायचा आहे की तुम्ही हाताने कॅन्सर डिटेक्ट करण्याची सवय पाडा, जे भारतीय महिलांमध्ये महत्त्वाचं आहे. मॅमोग्राफी करणं बिलकुल महत्त्वाचं नाही. टोटली आपण यामधनं क्युअर होऊ शकतो. डेफिनेटली जर तुम्ही अर्ली स्टेपमध्ये निदान तर 90% क्युअर रेट आहे. आणि आजच्या तारखेला भरपूर मेडिसिन उपलब्ध आहे. आणि टू ॲड टू द क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे महिलांची क्वालिटी ऑफ लाईफ, तर ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी ब्रेस्ट वाचून करू शकतात, ब्रेस्ट नव्याने बनवू शकतात. किंवा किमोथेरपीमध्ये कधी त्या व्रण होतात ना, किमोथेरपीमध्ये तुम्ही ज्या साईडला ऑपरेशन झालं तो हात वापरू शकत नाही किमोथेरपीला, सुईला, तर दुसऱ्या हातावर घ्यावं लागतं. मग तिथे पण व्रण पडतात, तेही व्रण अवॉइड करायचे. तर पोर्ट आहे, पोर्टद्वारे किमोथेरपी दिली जाते. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफचे इश्यूज लक्षात घेऊन आजच्या तारखेला भरपूर ट्रीटमेंटमध्ये बदल झालेले आहेत. त्याच्यामुळे फार चांगलं आयुष्य मिळते. आणि ते पण कमी खर्चात, जळगावसारख्या ठिकाणी सुद्धा. डॉक्टर, बऱ्याच वेळेला असं होतं की 35 वयानंतर म्हणा किंवा 40च्या वयात ज्या महिला असतात त्यांच्या मनामध्ये कॅन्सरची भीती जी निर्माण होते. पण जर कॅन्सर होच नाही यासाठी महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? मग असे कुठल्या प्रकारचे काही फूडमध्ये त्यांनी काही बदल केले पाहिजे का? किंवा जे लाईफस्टाईल आहे ती काही चेंज केली पाहिजे का? किंवा व्यायाम काही आहेत का पर्टिक्युलर यासाठी की त्यांनी ह्या कॅन्सर जे आहे त्यापासून सगळ्या महिला दूर राहतील? बरोबर. होऊच नाही, म्हणजे होणारच नाही असं तर शक्य नाही आहे. पण त्याचं होण्याचं प्रमाण आटोक्यात कसं आणता येईल याच्यावरती जर आपल्याला डिस्कस करायचं असेल ना, तर मी आधी सांगितलं की शहरीकरणामुळे हे कॅन्सरचं प्रमाण वाढलं. अर्बनायझेशन, लाईफस्टाईल डिसीज आहे. म्हणजे याच्यामध्ये आपली लाईफस्टाईल कशी बदलली आणि ती 20 वर्ष आधीची लाईफस्टाईल आज जर आपण पुन्हा आणली तर हा फार महत्त्वाचा विषय आहे. याच्यामध्ये महिलांनी स्वतःचं काम स्वतः पूर्ण करायला पाहिजे, भरपूर व्यायाम करायला पाहिजे, कमीत कमी दररोज अर्धा तास व्यायाम करायला पाहिजे, घाम यायला पाहिजे. म्हणजे मॉर्निंग वॉक करताना एंटरटेनमेंटपेक्षा घाम यायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे चालता तेवढं त्याने चाललं पाहिजे. आहारामध्ये साखरेचं प्रमाण फार कमी. साखरेचं प्रमाण म्हणजे 3-4 चमच्याच्या वरती दिवसाला साखर नको. ऑइली स्टफ, फास्ट फूड्स बिलकुल नको. 20 वर्ष आधी आहारामध्ये ताटामध्ये बाजरीची, ज्वारीची भाकरीची कंपल्सरीली असायची, ती आज पुन्हा यायला पाहिजे. आणि डेफिनेटली जर असा आहार आणि हिरव्या भाज्या, त्याच्यावरती केमिकल नको, केमिकल रहित, म्हणजे हे असं जर आहार आज पुन्हा आला, सकस आहार, व्यायाम ह्या गोष्टी जर आल्या आणि त्या लाईफस्टाईलमुळे जर का सडपातळ यष्टी असेल तर डेफिनेटली ब्रेस्ट कॅन्सरला आटोक्यात आणू शकतो. आणि जे की आजच्या तारखेला फार सोपं आहे ते करायला. राईट. तुम्ही कारण लाईफस्टाईलच जी आहे आणि त्याचा अभाव असल्यामुळेच कदाचित तरुण महिलांमध्येही स्तन कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलं, जी लाईफस्टाईल आहे, मला असं वाटतं की बरेच विषय आपण, बरेच प्रश्नांवर आपण दर्शकांचं इथे समाधान केलेलं आहे. कारण हा जो विषय आहे हा एक सामान्य विषय होत चालला आहे, कारण त्याचा पर्सेंटेज वाढतो आहे. आणि त्यावर तुम्ही खूप छान त्याचे लक्षणं असतील किंवा त्याचे उपचार असतील आणि त्याचा प्रतिबंध कसा करता येईल, अशा सगळ्याच वेळेने तुम्ही आमच्या दर्शकांना खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते. आपण सर्व बघत आहोत लोक लाईव्ह. थँक्यू सो मच.